सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सुनील, कल्याणमध्ये हा प्रकार घडल्यानंतर आता सध्याचं काय वातावरण? विशाली अगदी बरोबर आहे। मी सध्या त्याच परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतो योगीधाम परिसर आहे। या योगीधाम परिसरातील सगळे रहिवासी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने मारहाण झालेली आहे, अखिलेश शुक्ला या व्यक्तीने जी मारहाण केलेली आहे देशमुख कुटुंबाला, त्या आरोपीला अजून पोलिसांनी अटक केल्या नसल्याने या ठिकाणी निषेधाचे बॅनर जे आहेत ते स्थानिक रहिवासींनी या ठिकाणी लावलेले आहेत। या बॅनरवरती चुकीला माफी नाही, गुन्हेगार कोणतेही गुन्हेगाराला कुठली जात धर्म नसतो, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावलेले दिसून येत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी महिला असतील, स्थानिक महिला असतील, रहिवासी असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत। एकंदरीत यांची आज आक्रमक भूमिका आहे। पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी यासाठी यांची आक्रमक भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। ताई, आज तुम्ही रस्त्यावरती या ठिकाणी उभे आहात, तुम्ही सगळे एकत्र आले आहात, काय नेमकं कारण आहे आणि काय तुमच्या भावना आहेत? जो जीवघेणा हल्ला झाला त्याबद्दल त्याला अटक झाली पाहिजे, त्याला 307 कलम लावलंच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। हे सर्वांच्या वतीने मी सांगते, हा एक भ्याड हल्ला आहे। पोलिसांनी अजून अटक केली नाही, काय सांगाल? पोलिसांनी अटक केली नाहीये, हे खूप निषेधार्थ आहे। पोलिसांनी त्याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे। त्याला पोलिसांचा सपोर्ट असल्यामुळेच तो इतकं म्हणजे पळ काढतोय आणि पोलीस त्याला सपोर्ट करत असतील म्हणूनच तो बाहेरून मुलं मागवून किंवा माणसं मागवून एखाद्यावरती जीवघेणे हल्ले करतो। अक्षरशः त्या माणसाला रक्तबंबाळ करेपर्यंत म्हणतात। ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे आणि अशा लोकांना समाजामध्ये राहण्याचं बिलकुल हक्क नाहीये की जिथे सगळी माणसं गुण्यागोविंदाने राहतात तिथे तुम्ही अशा प्रकारचा एक जीवघेणा हल्ला करता आणि त्या माणसाला अक्षरशः हॉस्पिटलाइज करून त्याची प्रकृती एवढी चिंताजनक करून ठेवता। तुम्ही काय सांगाल, कशी भीती या ठिकाणी वाटते? आता असं इथे वातावरण झालेलं आहे की मराठी माणूस इथे एकदम स्वतःला असुरक्षित समजतोय, कारण अशी मोजकी लोक काही बाहेरच्या प्रांतातील येतात, सर्व एकत्र राहतात, परंतु अशा मोजक्या लोकांमुळे प्रांत किंवा जात बदनाम होत असते। या व्यक्तीची एवढी दहशत आहे की त्याच्यामुळे आता आपण बघितलं किती लोकांमध्ये त्याची दहशत आहे आणि मराठी माणसाला आता असुरक्षित वाटते। आम्ही सोडून जायचं का आता हा परिसर? आजी, तुम्ही या ठिकाणी राहतात, तुम्हाला काय भीती वाटते या ठिकाणी? आम्हाला पण भीती वाटते, कारण आम्ही सिनियर सिटीजन 3 जण घरात राहतात आणि हे माणसं काही पण कधी पण काही करू शकतात, याची आम्हाला फार भीती वाटते। कारण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मराठी माणसाची या ठिकाणी मागणी आहे आणि ज्याने हल्ला केला, ज्याने ही मारहाण केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आता नागरिकांची आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।